नमस्कार, मी साक्षी। आज आपण बनवणार आहोत सोलकढी। चला तर मग आज आपण सोलकढी बनवायला जाऊया। हे आगळ आहे कोकमाचं आणि 2 ओले नारळ किसून घेतलेले आहेत, 5-6 मिरच्या आहेत आणि 2-3 लसूण पाकळ्या आहेत आणि थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आहे। आता आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया आणि वाटताना थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, मग ना नारळाचं दूध चांगलं येतं व्यवस्थित। आणि पाकळ्या पण यातच टाकूया आपण आणि मिरची पण त्यातच टाकूया। जसं आपल्याला तिखट पाहिजे, ह्या मिरच्या तेवढ्या तिखट नाही आहेत म्हणून एवढ्या घेतल्यात आहेत। जसं तिखट आपल्याला हवंय तसं, नाही तर वरूनही आपण मिरची कापून टाकू शकतो। हे मी पाणी कोमट घेतलंय करून। जर आगळ नसेल तर आपण कोकम भिजत टाकून पण करू शकतो। आपण हे गाळून घेऊया। सुती कापडामध्ये पण गाळून आपण पटकन होऊ शकतं, कापड असेल तर। असं दूध काढायचं, कापडामध्ये पटकन होते। आता हे आपलं दूध काढून झालेलं आहे नारळाचं। त्यामध्ये आता आपण हे घालूया, आगळ घालूया, म्हणजे कोकमाचा रस घालूया। गुलाबी कलर आलेला आहे आणि मीठ पण घालूया चवीप्रमाणे। आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर। ही आपली सोलकढी झालेली आहे। आमच्या गावाकडे ह्याला सोलकढी म्हणतात, इकडे कोकम कढी म्हणतात। कच्ची जेव्हा रातांबे असतात ना बिरणं, तेव्हा जी ही न नारळाचं दूध घालता सुद्धा करतात, ती पण छान होते। त्याच्यामध्ये मिरची कापून टाकायची आणि कोथिंबीर टाकायची आणि मीठ टाकायचं। जे कच्चे असतात ना, जेव्हा नुकते ताजे ताजे असतात फळं, रातांबे झालेले तयार, आणि ही आपल्याला अन्न जिरण्यासाठी ही चांगली असते। जेवण झाल्यानंतर ही आपल्याला घ्यायची असते। जसं आपण मठ्ठा घेतो तसं हे सोलकढी, हे कोकणातला पदार्थ आहे। सोलकढी हा खूप फेमस पदार्थ आहे। आता ही झालेली आहे, छान झाली। आता आपली सोलकढी बनवून झालेली आहे। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।